नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. सांगलीतून चारचाकीतून आले आणि कोल्हापुरात घरफोडी केली. सांगली येथील सराईत गुन्हेगारांनी आलिशान चारचाकीतून कोल्हापुरात येऊन अवघ्या तासाभरात घरफोडी केल्याचे उघड झाले. राजेंद्रनगर येथील घरफोडीचा छडा लावत असताना सांगलीतील सराईत गुन्हेगार लोकेश सुतार, संदीप पाटील यांचा शोध सुरू असून सोने विक्रीसाठी आलेल्या गणेश अरुण चव्हाण वय 31 राहणार लक्ष्मीनगर तालुका मिरज जिल्हा सांगली याला अटक केली आहे. त्याच्याकडून 10 तोळे सोन्याची लगड, एक मोबाईल, लोखंडी पकड, दुचाकी जप्त केली. फिर्यादी श्वेता वैभव देवकर वय 35 राहणार साची रेसिडेन्सी राजेंद्रनगर 24 जून रोजी सायंकाळी भाजी खरेदीसाठी गेल्या होत्या. रात्री 8 वाजता घरी परतल्यानंतर त्यांना कपाटातील 14 तोळे दागिन्यांसह रोख 18,000 लंपास झाल्याचं दिसून आलं. राजारामपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण यांचा संयुक्त तपास करत असताना सराईत घरफोड्या लोकेश सुतार व संदीप पाटील यांनी घरफोडी करून सोने विक्रीची जबाबदारी गणेशकडे दिली. बुधवारी रात्री गणेश सोने विक्रीसाठी आला असता त्याला सापळा रचून अटक केली. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार वैभव पाटील, संदीप सावंत, संतोष बर्गे, सत्यजित तानुगडे, विशाल शिरगावकर, सागर चौले यांनी ही कारवाई केली. सायंकाळी 7 वाजता दोघे संशयित मोटारीतून आल्याचे सीसीटीव्हीतून समोर आले. लोकेश आणि संदीप सांगली येथून मोटारीतून आले होते. लोकेशवर राज्यभरात 50 तर संदीपवर 10 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या चोरीत 14 तोळे दागिने, 18,000 रोख लंपास केली होती. मात्र गणेशच्या ताब्यातून 10 तोळेच दागिने हस्तगत केले. चोरट्यांनी 2 महिन्यात तब्बल 4 तोळे दागिने आणि 18,000 उधळले. गणेश चव्हाण हा जनावरांचा डॉक्टर असल्याचे सांगण्यात आलं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी या परिसरात जनावरे तपासण्यासाठी आल्याचे सांगितले.